नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणखी एका नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची भर पडणार आहे। काय आहे या कॉलेजचं नाव, इंटेक कॅपॅसिटी किती आहे आणि याचा कट ऑफवर काय परिणाम होईल, या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण लोकमतचा आर्टिकल पाहत आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दक्षिण मुंबईत आणखी एक नवे मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मंजुरी। जर आपण या कॉलेजचं नाव पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अनेक प्रयत्नांनंतर अखेर दक्षिण मुंबईत नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने बुधवारी परवानगी दिलेली आहे। याकरिता जे रुग्णालयाच्या अखत्यारीतील GT आणि कामा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे। या दोन रुग्णालयांचे रूपांतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई असे करण्यात आले आहे। त्यामुळे यावर्षी MBBS 50 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। तर हे नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते GT रुग्णालय आणि कामा रुग्णालय या दोन रुग्णालयांचा समावेश करून तयार करण्यात आलेलं आहे। आणि या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी असणार आहे ती 50 सीटची असणार आहे। तर अशा प्रकारे दक्षिण मुंबईमध्ये हे नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येत आहे व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती 50 सीटची आहे। या अगोदर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक या 3 कॉलेजेसला मंजुरी मिळालेली होती व आता दक्षिण मुंबईमध्ये आणखी एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होण्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये 4 नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलेली आहेत व याचा फायदा आता जेही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतील त्यांना नक्कीच होईल। आणि जर आपण कट ऑफचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ कट ऑफ जो आहे तो 1 ते 2 मार्कपर्यंत कमी येऊ शकतो। आणखी महाराष्ट्रामध्ये 6 नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पेंडिंगमध्ये आहेत। जर त्या कॉलेजेसला देखील याच वर्षी मान्यता मिळाली तर कट ऑफ हा 3 ते 4 मार्कापर्यंत नक्कीच कमीवरती येईल अशी अपेक्षा आहे। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।